आज आपण ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व या पुढील व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष अर्ज कसा करावा यासंबंधी माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील. चला तर मग आज आपण सैनिक स्कूल परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे हे पाहतो. yes.exams.ntic.nic.in/sainik-school-society या वेबसाईटला सर्च करूया. त्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचे पेज ओपन होईल. त्यामधील कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन फॉर AISSEE-2026 एक्झामिनेशन याच्यावरती क्लिक करूया. त्यानंतर लाल रंगात असणाऱ्या रजिस्ट्रेशन फॉर AISSEE-2026 एक्झामिनेशन याच्यावरती क्लिक करूया. त्यानंतर आपल्यासमोर 3 टॅब ओपन होतील. त्यामधील पहिली टॅब आहे ती ॲप्लिकेशन कसे करावे याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, स्टेप्स दिलेले आहेत. दुसरी टॅब आहे किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठीची टॅब आहे. आणि तिसरी जी टॅब आहे ती म्हणजे आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर ॲप्लिकेशन करण्यासाठी लॉग इन करण्याची टॅब आहे. त्यामधील रजिस्टर युअर सेल्फ फॉर द ॲबो मेन्शन्ड एक्झामिनेशन यावरती न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करूया. त्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म, फी पेमेंट असे 3 टॅब ओपन होतील. त्याखाली डाउनलोड डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे या परीक्षेसाठीची जी जाहिरात आहे ती ओपन दिसेल. ते आपण या टॅबला क्लिक करून ओपन, या जाहिरातीचा अभ्यास करून आपण पुढील प्रोसेस करायची आहे. तर आपण पुन्हा रजिस्ट्रेशन पेजवरती जाऊया. या परीक्षेसाठी जनरल, OBC आणि जे सैनिक आहेत त्यांच्या मुलांसाठी 850 रुपये फी आहे. आणि SC/ST या कॅटेगरीसाठी 700 रुपये फी आहे. त्यानंतर आपल्याला खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते आपण वाचलेले आहेत आणि त्या मला समजलेले आहेत. त्यानुसारच मी हा अर्ज करत आहे अशा पद्धतीची एक सूचना आहे. त्याच्या बॉक्सवरती आपल्याला टिक करायचे आहे. क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा रजिस्ट्रेशनचा फॉर्म उपलब्ध होईल. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख, त्यानंतर विद्यार्थ्याचं लिंग या गोष्टी भरायच्या आहेत. आपण पहिल्यांदा जी माहिती भरली आहे तीच माहिती आपल्याला पुन्हा कन्फर्मेशनसाठी भरायची आहे. विद्यार्थ्याचं नाव,
त्यानंतर सध्याचा पत्ता, त्यानंतर उपस्थानीयता किंवा सब लोकॅलिटी हे ऑप्शनल आहे. त्यानंतर लोकॅलिटी या ठिकाणी सुद्धा माहिती भरावी लागेल. त्यानंतर ड्रॉपडाऊनमधून देश, इंडिया निवडूया. त्यानंतर राज्य आपलं जे असेल ते निवडूया. त्यानंतर जिल्हा ड्रॉपडाऊनमधून, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर ईमेल. ईमेल अगदी काळजीपूर्वक टाकायचा आहे, कारण आपण जो ईमेल टाकणार आहे त्यावरच आपला पुढील जो काही व्यवहार आहे आपल्याशी संपर्क साधण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबरही व्यवस्थित टाकायचा आहे, कारण की त्याच्यावरती OTP येणार आहे. त्यामुळं मोबाईल नंबर आणि ईमेल टाकताना काळजीपूर्वक टाकावा. मोबाईल नंबर आपल्याला कन्फर्म करायचा आहे. जर आपल्याकडे लँडलाईन नंबर असेल तर तो टाकायचा आहे, तोही ऑप्शनल आहे. त्यानंतर आपला परमनंट ॲड्रेस, कायमस्वरूपीचा पत्ता. जर आपला वरील पत्ता आणि कायमस्वरूपीचा पत्ता जर समान असेल तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. नसेल तर आपल्याला वर्तमान पत्ता आणि कायम पत्ता वेगळा असेल तर दोन्ही ठिकाणी माहिती भरावी लागेल. त्यानंतर इथून पुढं आपल्याला लॉग इन करण्यासाठी जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथून सेट करायचा आहे. यामध्ये आपल्याला एक कॅपिटल लेटर, इतर स्मॉल लेटर्स, अंक आणि एखादं स्पेशल कॅरेक्टर निवडायचं आहे. ह्या डोळ्याच्या बटनावरती क्लिक करून आपण आपला पासवर्ड पाहूही शकतो. त्यानंतर आपण जो पासवर्ड टाकला आहे तोच पासवर्ड पुन्हा टाकून आपल्याला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर सुरक्षेसाठी एखादा प्रश्न विचारला जाईल. ड्रॉपडाऊनमधून आपल्याला तो प्रश्न निवडायचा आहे. आता मी माझ्या पहिल्या शाळेचं नाव, हा 2 नंबरचा जो प्रश्न आहे तो निवडतो आहे. त्यानंतर जे आपल्या शाळेचं नाव असेल, म्हणजे जो तुम्ही प्रश्न निवडला आहे त्याचं उत्तर आपल्याला इथं टाकायचं आहे. मी माझ्या शाळेचा नावाचा प्रश्न निवडला आहे म्हणून मी माझ्या शाळेचं नाव टाकणार आहे इथं. शक्यतो हा प्रश्न निवडताना आपल्याला ध्यानात राहील असाच प्रश्न निवडायचा आहे. त्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे. आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक असा मेसेज येईल, प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली. इफ यू वूड लाईक टू चेंज एनी इन्फॉर्मेशन इंटर्ड यू मे डू सो बाय प्रेसिंग एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म बटन और प्रेस सबमिट अँड सेंड OTP बटन. म्हणजे जर आपण जी माहिती भरली त्यामध्ये जर आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि जर दुरुस्ती करायची नसेल तर सबमिट अँड सेंड OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लोज या बटनावरती क्लिक करूया. क्लोज या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण जी माहिती भरली ती माहिती आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. आपलं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव,
जन्मदिनांक, लिंग, पत्ता आणि ईमेल आय डी ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीमध्ये जर काय आपल्याला बदल करायचा असेल तर आपण एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावर लाल रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर बदल करायचा नसेल तर वरती भरलेली माहिती जी आहे ही माहिती व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला एक डिक्लेरेशन फॉर्म येईल. वर भरलेली माहिती खरी आहे आणि ती खोटी आढळल्यास मी कारवाईस पात्र असेल. माझा निकाल राखीव ठेवला जाईल अशा पद्धतीच्या माहिती असणारे हे घोषणापत्र आहे आणि ह्या घोषणापत्राला टिक करायचे आहे. अशा पद्धतीचं आपल्याला एक घोषणापत्र येतं. आय ॲग्री या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढील प्रोसेस करता येईल. त्यानंतर आपल्याला मेसेज येईल कन्फर्मेशनचा, डू यू विश टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट OTP. आपल्याला OTP येण्यासाठी येस या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP सेंड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जी माहिती भरली आहे ती माहिती आपल्यासमोर दिसते. फक्त त्यामधील आपण जो सुरक्षेचा प्रश्न निवडला होता तो प्रश्न दिसणार नाही. त्यानंतर आपण जो पासवर्ड निवडला होता तो पासवर्ड दिसणार नाही. बाकी सगळी माहिती आपल्याला दिसेल. आता आपल्याला जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीटेड या ठिकाणी हिरवा रंग आलेला आहे म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे. याच्या पुढच्या आपल्या 2 स्टेप्स राहिल्या आहेत ते म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट. या पुढील व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत. आता आपल्याला ॲप्लिकेशन नंबर येईल त्याचा शक्यतो स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे पुढील प्रक्रिया करताना आपल्याला तो उपयोगाचा येईल. त्यानंतर कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर आपण क्लिक करून पुढला फॉर्म भरायचा आहे. या संबंधीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.